नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण ही सुंदरशी दिसणारी एक पट्टी। आता या पट्टीचा उपयोग काय करायचा, कसा करायचा हे मी व्हिडिओमध्ये पुढे जसं पुढे जाईल तसं सांगणार आहेच। तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। बरेच प्रश्नांची उत्तरं पूर्ण बघितल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग अडचणी जातात, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। तर ह्या पट्टीला लागणारं साहित्य आहे हे 3 कलरचे मी 6 mm चे मोती घेतलेले आहेत। 3च रंग घेतलेत, तुम्ही तुमच्या इच्छेने चेंज करू शकता। हा थोडासा पर्पल कलरकडे वळणारा रंग आहे, पण पर्पल नाही आहे, हा व्हाईट आहे आणि हा येलो आहे। बस 3च रंग घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या डिझाईनला सुरुवात करायची आहे। तर करूया सुरुवात या डिझाईनला। आता ह्या डिझाईनला करताना आपण काय करणार आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर आपण ह्या कॉर्नरपासून कुठून तरी सुरुवात करायची, म्हणून ही सुरुवात करायची आहे। तर आपण ह्या कॉर्नरपासून इथून सुरुवात करूया आणि मग जसं पुढे जाईल तसं मी तुम्हाला सांगते की कसं करायचं। तर हे करताना काय करायचं, सुरुवातीला 2 पिवळे आणि 2 जांभळे असे 4 मोती घेऊन एक चौकोन करून टाकायचा। 2 पिवळे घेणार आहे आणि 2 जांभळे। आता मी याला जांभळेच म्हणते। पिवळा मोती मी बॉर्डरसाठी निवडला, तो यासाठी की तो नियर अबाउट गोल्डन कलर पडतो म्हणून। आता हा चौकोन 4 मोती होऊन एक छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची आणि आपल्या या डिझाईनला आता सुरुवात करूया। पक्की गाठ पाडायची आणि सुरुवात करायची। आता मी एकदा धागा हा पूर्ण फिरवून घेते आणि मग आपण सुरुवात करू। आता पिवळी आपली बॉर्डर आहे म्हणून पिवळे मोती खाली येतील अशा पद्धतीने याला पकडायचं। हा आपला कॉर्नर आहे, असा हा कॉर्नर आहे। आता आपल्याला ह्या मोत्यावरती पहिल्या 2-3 लाईन अशाच करायच्या आहेत आणि नंतर मग 2-2 मोत्याची एक लाईन आपल्याला करत न्यायची आहे। आता हे 2 जांभळे मोती घातलेत, आता इथे आपल्याला 2 पांढरे आणि 1 जांभळा असे 3 मोती घालायचे आहेत। खरं तर या प्रकारची पट्टी एक आपण याच्या अगोदर म्हणजे पानांची पट्टी मी केलेली आहे, त्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन बघू शकता। अशाच पद्धतीची आहे, पण ही डिझाईन थोडी वेगळी आहे आणि करायला सोपी आहे, सरळ आहे। तर इथे 2 मोती घातले, आता पुन्हा आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे। 1, 2 आणि 3 असे 3 पांढरे मोती घालायचे। पट्टी पूर्ण लक्षपूर्वक जर बघितली तर तुम्हाला अडचण येणार नाही। 3 पांढरे मोती घातलेत, पुन्हा फिरवायचं आणि ह्या कोपऱ्यावरच्या पांढऱ्या मोत्यात घेऊन यायचं। सुरुवातीला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। आता आपण 2 जांभळे आणि 1 पांढरा मोती घातला, पुन्हा या वरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची, फिरवून घ्यायचं। तर या कॉर्नरला आपल्याला 3ही पांढरे मोती घालायचे आहेत, 1, 2 आणि 3।
एकदा सुरुवात झाली की आपल्याला व्यवस्थित भराभर करता येतं. सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजिंग असतं. आता मी घातले 3 पांढरे. आता पुन्हा 3 पांढरेच घालायचेत आपल्याला. तीन पांढरे घालून पुन्हा या साईडच्या पांढऱ्या मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची. आता आपल्याला या ठिकाणी एक पांढरा मोती हवा आहे आणि एक पर्पल हवा आहे. म्हणजे 2 पर्पल आणि 1 पांढरा असे मोती घालायचे आहेत. 2 जांभळे घेऊ आपण आणि 1 पांढरा. तर पुन्हा या पर्पल मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची. तर इथे पुन्हा 2 पांढरे आणि 1 जांभळा. तर पुन्हा 3ही पांढरे. हे फिरवून घ्यायचं. आता या पांढऱ्या मोत्यात आल्यानंतर 2 जांभळे आणि 1 पांढरा. तर इथपर्यंत आलो आहे आपण. आता ही आपली 12 मोत्यांची लाईन आहे. 1 2 पर्पल आणि 1 पांढरा. आता आपलं आपण टोकावरती पोचलो आहे. आता या ठिकाणी आपल्याला जशी पिवळे आपण खाली 2 घातले तसेच 2 पिवळे वर करून 1 पर्पल मोती घालून घ्यायचा. आणि हा कॉर्नर आपला कंप्लीट झाला. आता हे मोती किती झालेत आपले बघू. आता बघूया आपण. हे 12 मोती झाले असतील. 2 2 4 2 6 2 8 2 10 आणि 2 12. आता इथे आपल्याला ही लाईन बंद करायची आहे आणि त्यासाठी ही नीडल आता वर न घालता, वरच्या मोत्यात न घालता ह्या पर्पल कलरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची अशी खाली. आता याला आपण असं परतून घेऊ. तर या ठिकाणी 1 जांभळा आणि 2 पिवळे. तर ही नीडल वर न्यायची. ह्या 2 मोत्यातून न्यायची. आतापर्यंत आपण 3-3 मोती घातले. आता आपल्याला फक्त 2-2 मोत्यांवरतीच काम करायचं. कम्प्लिटली फक्त 2-2 मोतीवर काम करायचे. आता या ठिकाणी आपले 3 मोती झालेत. आता या ठिकाणी 2 पांढरे मोती घालायचे आहेत.
आता याच्यावर काम करताना काय करायचं, एका एका लाईनवर फोकस करायचं, फक्त एक सिंगल लाईन. कसं ते मी तुम्हाला सांगते. आता इथे मला 5 पांढरे मोती घालायचे आहेत, 1 पर्पल मोती घालायचे, 2 पुन्हा पांढरे आणि 1 पर्पल. तर 5 मोती होईपर्यंत पूर्ण लाईन कंप्लीट करायची. तर इथे 2 झालेत, पुन्हा 3 मोती हवे आहेत आपल्याला. आणि आता इथे जसं आहे तसंच, फक्त जॉईंटवरती तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम जातो, बाकी काही प्रॉब्लेम जात नाही. तर या ठिकाणी 1 जांभळा आणि 1 पांढरा. आता 5 आपले बरोबर व्हाईट झालेत. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ही डिझाईन बरोबर हे 5 मोती आणि इथे 5 मोती मॅच केलेले आहेत. आता ही नीडल पुन्हा वर न्यायची 2 पांढऱ्या मोत्यांमध्ये आणि पांढऱ्या मोत्यात नेऊन पुन्हा 2 पांढरे मोती आपल्याला घालायचे. 2 पांढरे मोती. जेव्हा हे असला डिझाईन तुम्ही तयार करताना त्यावेळेस एक सॅम्पल पीस करून ठेवा, बघून आणि नंतर मग उरलेलं मात्र करता येतं. तर आता ही नीडल आपल्याला एका मोत्यात न्यायची आहे आणि ह्या एका मोत्यावरती आपल्याला 3 मोती घालायचे आहेत, कारण हा कॉर्नर आहे. वरची लाईन आपली पूर्ण पिवळ्या रंगाची आहे म्हणून पिवळी, दुसरी लाईन पूर्ण पर्पल कलरची आहे म्हणून पर्पल. म्हणून वरती तुमचं कन्फ्युजन होणार नाही, पण खाली आल्यानंतर मात्र लक्ष द्यायचं. आता ही नीडल अशी वर काढून घ्यायची. काढून आता आपण हे असं गोल फिरवून घेऊ. गोल फिरवून या 2 काठावरच्या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून आपल्याला नीडल घेऊन यायची आहे, प्लस या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून घेऊन यायची आहे, प्लस या 2 पर्पल आणि व्हाईट कलरच्या मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची आहे. अशा आपल्या 4 ओळी झाल्यात. आपल्याला थोड्याशा लाईन करायच्या आहेत. जोपर्यंत ही लाईन आपली येत नाही तोपर्यंतच आपण ही डिझाईन कंटिन्यू करणार आहे. त्यानंतर आपल्याला रिपीट करायचं आहे. आता आपलं या ठिकाणी पुन्हा 1 व्हाईट आणि 1 पर्पल, दोन मोती घालून घ्यायचेत. तर या ठिकाणी आपल्याला 7 मोत्याची पर्पल लाईन करायची आहे. हा पांढरा मोती घातल्यानंतर उरलेले 7 मोती, म्हणजे इथून तर वरपर्यंत पूर्ण मोती आपल्याला पर्पल घालायचे. हा 1 व्हाईट मोती घालायचा आणि मग पूर्ण पर्पल घालायचे. 1 व्हाईट, आता पूर्ण जांभळ्या रंगाचे मोती घालायचे सर्व. करताना काय करायचं, एक पूर्ण लाईन पाहून घ्यायची, म्हणजे मग तुमच्या हाताला सुद्धा स्पीड येते करताना. तर या ठिकाणी हे पूर्ण जांभळेच रंगाचे मोती घालायचे आहेत. 7 मोती, 3 आणि हे 4 असे 7 मोती घालायचे आहेत आपल्याला. 1 2 आता पुन्हा 2 पर्पल मोती घालायचे आहेत आपल्याला. आणि हे परतून घ्यायचं. आता ह्या जांभळ्या मोत्यात आणायची नीडल. इथे पुन्हा आपल्याला ही लाईन पूर्ण पर्पल करायची आहे आणि इथे पिवळे मोती म्हणून 1 जांभळा आणि 2 पिवळ्या रंगाचे मोती. आता ही पूर्ण जांभळ्या रंगाची लाईन इथपर्यंत मी करून घेते. पूर्ण लाईन आता ही जशी आहे तशीच ही पूर्ण लाईन करायची आहे. ही लाईन मी पूर्ण करते आणि मग पुढची लाईन दाखवते.
आता या कॉर्नरच्या मोत्यावरती वरची लाईन 2 पिवळे आणि एक पर्पल, आणि त्याच्या पुढची लाईन, ही जी लाईन आहे ही लाईन अशीच्या अशी आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तर हा कॉर्नर बघा कसा केला तो. पुन्हा या काठावरच्या दोन्ही मोत्यांमधून निडल पास करायची, त्याच्यानंतर इथून पास करायची आणि पुन्हा या 2 मोत्यातून पास करायची. आता ही लाईन पूर्ण जशीच्या तशी ह्या पर्पलच्या अगोदर जी लाईन आहे अशीच ही लाईन राहणार आहे. ही लाईन मी करून घेते, मग पुढची लाईन दाखवते. आता ही लाईन इथपर्यंत आपली आली आहे, ही लाईन केली आहे आपण. तर इथं आपल्याला एक पर्पल आणि 2 येलो असे 2 घालायचे आहेत, आणि ही नीडल इकडून काढून घ्यायची आहे. आता पुढे काय करायचं माहिती आहे का, ह्या ज्या 3 लाईन आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी, हा अशाच्या अशा रिपीट करायच्या आहेत, जशाच्या तशा. ह्या जशा दिसतात त्या तशाच्या तशा रिपीट करायच्या. तर मी इथपर्यंत करते आणि मग तुम्हाला पुढचा भाग दाखवते. आत्ता आपल्याला हे इथपर्यंत मी केलेलं आहे, ही लाईन पूर्ण इथपर्यंत रिपीटेशन झालं आहे. आता काय करायचं, हे जे पर्पल्स आहेत हे फक्त उलटे करायचे आहेत आपल्याला, असेच घालायचे आहेत पण उलट्या बाजूने. म्हणजे इथं पूर्ण 7 पर्पल्स येतील, जांभळे मणी, 2 पांढरे, 1 जांभळा आणि 1 पिवळा. तर इथून सुरुवात करायची. इथे 7 जांभळे येतील, ह्या 2 जांभळ्याच्या मध्ये 2 पांढरे, 1 जांभळा. तर हे घालून घेते मी. आता ही पुढची लाईनसुद्धा अशीच्या अशी रिपीट करायची आहे. 1 पिवळा झाला, 1 जांभळा झाला, 2 पांढरे आणि सर्व पर्पल, त्याच्यानंतर पिवळे. ही लाईनसुद्धा पुन्हा करून घेते एकदा मी. ही लाईन आपली पूर्ण झाली. आता ह्या ज्या लाईन आहेत पुढच्या, म्हणजे याच्या अगोदरच्या, ह्या 3 लाईन अशाच्या अशा रिपीट करायच्या आहेत. 1 2 3 4, आणि हे असंच रिपीट करत नाहीचं आहे. आता आपण कुठल्या लाईनवर आलो आहे माहिती आहे. आता ही लाईन आपली रिपिटेशनमध्ये येईल. म्हणजे 1 पांढरा, त्याच्यानंतर 1 जांभळा, बघा, त्याच्यानंतर हे 2 पांढरे, इथे 5 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे. बघा, हे 2 पांढरे, ही लाईन आपली पुन्हा रिपीट झाली आहे. त्यानंतर 1 जांभळा आणि 1 पांढरा. तुम्ही आयदर ही लाईन पाहू शकता किंवा ही लाईन. आता आपण ह्या लाईनवर आलो आहे आणि हीच लाईन आता अशीच्या अशी आपल्याला पुन्हा रिपीट करायची. बघा, ती लाईन आणि ही लाईन सारखी आहे की नाही. पुन्हा 1 जांभळा आणि 1 पांढरा. बघा, आता ह्या लाईन आपल्याला अशाच्या अशा पुढे रिपीट करत नाहीचे आहेत. तर इथे 2 पिवळे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या पर्पल मोत्यात निडल टाकायला लागेल. त्याच्यानंतर 1 जांभळा आणि 2 पिवळे. तर इथून पुन्हा रिपीट होईल. आता ही जी लाईन आहे ही लाईन आपण अशीच्या अशी केली. आता पुढच्या लाईन जशाच्या तशा रिपीट होतील. आता हा एवढा भाग मी रिपीट केला आहे. हा जसा आहे तसाच उलटा भाग आता इकडून येईल. म्हणजे ही जी जांभळी लाईन आहे याच्या बाजूला 3 मोती आणि इकडे 3 मोती, असे 3 मोती, 3 लाईन राहतील. तर असाच्या असा हा भाग रिपीट करायचा आहे. ही पट्टी मैत्रिणींनो, ही पट्टी 2.5 इंच झाली आहे जवळपास. स्केल असेल तर मी तुम्हाला मोजून दाखवते. याची रुंदी आहे 2.5 इंच. माझी छोटी स्केल हरवली त्याच्यामुळे मोठ्या स्केलनी मोजते.
तर ही जवळपास 2.5 इंच होते बघा, रुंदीला 2.5 इंच होते आणि लांबीला तुम्ही पाहिजे तितकी करू शकता. आता राहिलं याचं वैशिष्ट्य. तर ह्या पट्टीला मी स्वतः तोरणपट्टी म्हणून उपयोगात आणणार आहे. तुम्ही जितकी पाहिजे तेवढी ही पट्टी लांबवू शकता. आता मी ही तोरणपट्टी म्हणून करणार आहे, पण काही मैत्रिणींना हा प्रश्न पडतो की या पट्टीला जर कॉर्नर म्हणून यूज करायचं असेल तर कॉर्नर कसा जोडायचा. तर ज्यांना कॉर्नर जोडून पाहिजे असेल त्यांनी कॉमेंटमध्ये लिहा, म्हणजे मी पुढील व्हिडिओ कॉर्नर जोडण्याचा तयार करीन, अन्यथा आपण इथे थांबू. आता ह्या पट्टीचा उपयोग एक तोरणपट्टी म्हणून 6 mm मोती घेतले आणि 2.5 इंच पट्टी म्हणजे तोरणपट्टी म्हणून अगदी एक्झॅक्ट होते. त्याच्यानंतर उंबरठा पट्टी म्हणून सुद्धा यूजमध्ये येते आणि चौरंगाभोवती महिरप म्हणून टाकायचं असेल तरीही ही पट्टी सुंदर दिसते. आता ह्या पट्टीला असं जोडलं तर ही लेंथ जवळपास 14, 15, 16 म्हणजे जवळपास 1.5 फुटापर्यंत ही होते, म्हणजे चौरंगाला आरामात ही पट्टी बसते. आता या ठिकाणी कॉर्नर कसा जोडायचा हे मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. कॉमेंटमध्ये लिहा जर तुमची इच्छा असेल तर. मी कॉर्नर कसा जोडायचा, मी कॉर्नर जोडून घेतलेला आहे, कसा करायचा ते पुढील व्हिडिओमध्ये नक्की समजावून सांगेन. तुम्हाला ही डिझाईन आवडली तर याला लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील चॅनलला त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच मैत्रिणींना हे प्रॉब्लेम जातात की ही 5 mm करायची का, 4 mm करायची का. तर मैत्रिणींना मी सगळ्या गोष्टी जेव्हा मी एक्सप्लेन करते तेव्हा मध्ये मध्ये सांगत असते, पण आपण व्हिडिओ कदाचित स्किप करत असाल त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही. त्याच्यानंतर आधीचा व्हिडिओ, या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ हा सगळ्यात शेवटी त्याची लिंक दिलेली असते. तुम्ही जर व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला तर आधीचा व्हिडिओ तुम्हाला इझिली सापडू शकतो. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला माझे याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ ओपन करता त्याच्याखाली चॅनलचं नाव येतं, त्या नावावर क्लिक केलं ना तर त्या चॅनलची पूर्ण लिस्ट ओपन होते. तुम्हाला शॉर्ट पाहायचं आहे, व्हिडिओ पाहायचा आहे की पोस्ट पाहायची आहे की प्लेलिस्ट पाहायची आहे, त्या ठिकाणी सर्वच्या सर्व दिसतं. त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही सगळे व्हिडिओ आरामात बघू शकता. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.